अनेक महत्त्वाची बातमी आहे। महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या पेचाला अशोक चव्हाण जबाबदार। काँग्रेस नेत्यांचा खासगीमध्ये बोलताना हा दावा TV9 मराठीला सूत्रांनी ही माहिती दिली आहे। जागा वाटपामध्ये अशोक चव्हाणांची भूमिका महत्त्वाची होती, मात्र चव्हाणांनी जाणून बुजून घोळ केला। काँग्रेस नेत्यांनी हा संशय व्यक्त केल्याची माहिती देखील आता सूत्रांनी दिली आहे। सांगली भिवंडी त्याचबरोबर इतरही जागांवरून महाविकास आघाडीमध्ये सध्या डावपेच आणि वाद सुरू असल्याचं दिसतंय। महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या पेचाला अशोक चव्हाण जबाबदार आहेत। काँग्रेस नेत्यांनी खासगीमध्ये बोलताना हा दावा केल्याचं सूत्रांनी सांगितलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, अशोक चव्हाण यांना सध्या काँग्रेस नेत्यांकडून जबाबदार धरलं जात आहे। सागर, खरं तर महाविकास आघाडीच्या प्राथमिक जागा वाटपाच्या चर्चेमध्ये अशोक चव्हाण हे काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस आणि त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती। खरं तर काँग्रेसच्या पारंपरिक जागांवरती दावा करण्याऐवजी अशोक चव्हाण यांनी प्राथमिक संपूर्ण जागा वाटपाच्या चर्चेमध्ये रामटेक, कोल्हापूर आणि इतर अमरावती या 3 लोकसभा मतदारसंघांवरती त्यांनी दावा केलेला होता आणि या तिन्ही लोकसभा मतदारसंघांवरती आता काँग्रेसचा उमेदवार आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई या तिन्ही मतदारसंघ जे काँग्रेसचे पारंपरिक मतदारसंघ आहेत, या मतदारसंघावरती आता ठाकरे गटाकडनं दावा केला जातोय। अशा पद्धतीची खासगीतली चर्चा जी आहे ती काँग्रेस नेत्यांकडनं घडवून काँग्रेस नेते बोलतात आहेत की अशोक चव्हाण ज्यावेळेस काँग्रेसमध्ये असताना त्यांनी हा संपूर्ण जागा वाटपाचा जो पेच आहे तो निर्माण केलेला आहे आणि त्याचमुळे हा संपूर्ण महाविकास आघाडीमधला आणि काँग्रेसमधला जो जागा वाटपाचा पेच आहे त्याला कारणीभूत जे आहेत ते अशोक चव्हाण आहेत, अशी खासगीतली चर्चा जी आहे ती काँग्रेस नेते करताना पाहायला मिळतात। त्याचमुळे सांगलीतल्या जागेवरतून महाविकास आघाडीमध्ये अत्यंत नाराजी जी आहे ती पाहायला मिळतात। काँग्रेसने सांगलीची जागा मागितलेली होती, परंतु ठाकरे गटाने परस्पर तिथे उमेदवार सुद्धा दिला। आज संजय राऊत सांगलीच्या प्रचाराला उमेदवाराच्या प्रचाराला अर्थात चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराला पोहोचलेले आहेत, परंतु काँग्रेस स्थानिक नेत्यांची त्या प्रचाराला पाठ फिरवलेली असल्याचं पाहायला मिळतं। एकंदरीतच काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अशोक चव्हाण यांच्या नावाची कुजबूज जी आहे ती केली जाते। खरं तर अशोक चव्हाण हे पक्षांतर करण्यापूर्वी हा संपूर्ण घोळ जे आहेत ते पक्षामध्ये मांडून गेलेत असा दावा जो आहे तो काँग्रेसच्या नेत्यांनी केलेला आहे। नक्कीच अक्षय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।